सुनबाईला घेऊन आले आणि आज मालच नाही विकला. ते काय आहे कोरता अंगी आहे का मग ही आयदे केवढे असत पानं ज्या फुलं ज्या. आम्ही निघतोय. हे बघा सिमीच्या डोक्यावर एक माणूस दिलाय गुंडून ठेवलाय माणूस त्याच्यात इकडून इकडून. आमची वाड आहे ते केवढे असत आई सांग ना या पाला काय करता तिकडे नेऊन. अरे लाजत आहे सांग ना. आणि भांडलं कसं सांग बघा ना डेड बॉडी सारखा. मित्रांनो इथं कसे कोण कसे पण रुबाबाने बोलत वगैरे असतं. अरे हे मी काय बोलतो तुझं 50-100 देऊन आम्ही काय करणार. विचार ना मला 100 रुपये रिक्षा आता पैसा 3 दिवस झालं बाबा हे पाना फुलावर जमा करायला. आता मेहनत 8 दिवस मेहनत करायची आपण. नाही तर आपण इथं आणलं तर एवढी मेहनत करून इथं भावतोल करतात नाही का. आणि डिमांड मध्ये गेले की तिथं मॉल मध्ये गेले की माणूस 1 रुपया सुद्धा कमी करत नाही. हॅलो मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझा कपाळाना कुंकू युट्यूब चॅनल मध्ये. आणि मित्रांनो आज आम्ही जाणार आहे ठाण्याला. का माहितीये म्हणजे आईनी काय आणलेलं आहे बघा. पेरूचे पानं, जांभळाचे पानं आणि उंबराचे फुलं. ते सगळ्यांना उंबराचे नाही जाईचे फुलं जाईचे फुलं आणलेले. ते सगळ्यांना कसं आता जुडी बांधून ठेवलंय. जुडी बांधून ठेवलंय. तुम्ही बघू शकता आई तिकडे पण काम करते. मी पण सकाळी लवकर उठून पाणी भरून भांडी घासून ठेवले. नाही भांडी घासते आता. आणि आम्ही म्हणजे जायची मेहनत आहे नाही का पूर्ण घेऊन जायचं एवढं वजन. आणि रात्रीच्या किती वाजता 1 वाजता रात्री 1 वाजता निघायचं आणि पहिली ट्रेननी जायचं मित्रांनो. आणि मित्रांनो कसं आहे ते रानातनं शोधून आणावं लागतं. पूर्ण दिवस जातो. 2 दिवस 2-3 दिवस असं जमा करावं लागतो सगळं. तर आम्ही विचार केला की आज तुम्हाला दाखवू की किती मेहनत आहे या मागची. आणि त्याच्याने काबाड कष्ट करून प्रत्येकाच्या घरात पोट भरतं. तर त्या सगळं आज रात्री आम्ही घेऊन जाणार. रात्री घरातनं 1ला निघणार. तर आई अजून पण बांधतेच ते. तर 2-3 दिवस झाले सगळं जमा केलंय. तर विकायला जाणार आहे आम्ही ठाण्याला सगळे. तर तुम्हाला दाखवू असं आम्हाला वाटलं मनापासून. आणि तर सिम्मीने पण तिचे काम आवरून घेतलेत. आणि दिवसभरात काय ते आज घरातलं जास्त नाही दाखवणार. आज आम्ही निघणार इथून रात्री चालत जायला लागतं. 1 घंटा स्टेशनला जायला लागतो. तिथून मग रात्रीची पहिली ट्रेन असते ती पकडून ठाण्याला जावं लागतं सकाळी. मग बघूया तिकडे कसं काय. कारण कसं आहे एवढी मेहनत असते. आणि आमच्या वाडीतल्या खूप बाया आहेत. तर बघू आज सगळं आवरून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आणि मित्रांनो आमच्या घराच्या आजूबाजूचा भोवतीचा वातावरण बघू शकता. मस्त डोंगरामध्ये धुंक बसलेलं आहे. हे पूर्ण गाव तुम्ही बघितलंच असेल मस्तपैकी. आणि मित्रांनो आम्ही तिकडे जाणारच एवढंच नाही दाखवणार. आम्ही तिथं विकणार पण येते. आणि बघूया ते एक्सपिरियन्स कसा असेल. ते मजा येईल खूप तिकडे जाऊन. तर आता मी पण जातो फ्रेश होतो कारण सकाळी मी जॉगिंगसाठी गेलो होतो. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आणि हे बघा मित्रांनो सकाळी 7ला पाणी येतं. मग ते ताईने आणि सिम्मीने पूर्ण भरून ठेवलंय. आमचे 2 चिमुक आमची चिमुकले आले दोन्ही. भाकरी ना हे काय आत्ताच होईल. 10 मिनिटात होईल भाकरी. हो काय तेवढं किती होईल माहितीये. 12 होईल बस. 12 हा माहितीये मला घेते बरोबर. मला माहितीये 12 भाकरी होती. आणि हे बघा भाकरी पुसतात अशा जाळे त्याने फाडून. काय नाही मी बनवते. मी तुम्हाला दाखवणार एक दिवस माझी भाकरी कशी फुगवते मी. आज नाही आज आपण घेऊन चाललोय ना विकायला पाला फुलं. पण येत ना ठाण्याला घेऊन चाललो. मी पण चाललो. मग कशी रेखशील कशी पानं ज्या फुलं ज्या पानं ज्या फुलं ज्या. चल टाइमपास नको भाकरी कर पटापट. तर मित्रांनो माझे पण भांडी धुवून झाले. मी पण आता चूल पेटवलंय. मस्त पीठ उकडून ठेवलाय. तर चला. आणि हे बघा यांची आंघोळ तर झाली आहे. टॉवेल वरती आले नवरोबा. हे घ्या हे चला घ्या. चला मित्रांनो मी भाकरी बनवून घेते. आज काय आम्ही घरातलं जास्त दाखवणार नाही. कारण आज आम्ही जे जाणार आहे विकायला पानं आणि फुलं. तर मित्रांनो कसं आहे की
कसं गरीब माणूस काबाड कष्ट करून जे थोडेफार पैसे येतात त्याच्यानेच घर चालतं, तर ते आज आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवणार आहेत. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करत राहा. मित्रांनो, आम्ही सगळेजण म्हणजे फ्रेश वगैरे होऊन सगळ्यांच्या भाकरी वगैरे नाश्ता जेवण करून झालं होतं, थोडा आराम करत होते. आता परत आई ताई सगळेजण परत बांधायला घेतले. ते बघा या जुड्या. आज पूर्ण संध्याकाळ काय रात्र होईल तरी पण आई पण इथं सगळे बांधतच राहील, कारण खूप आहे. इकडे बाकी बांधून ठेवलेले आहेत आणि या बांधायच्या बाकी आहेत. आंब्याचं पालं, पेरूचा पालं आणि आई आकाश फुला जायची फुलं आहेत. आणि एक सिम्मी येते इकडे झाडू मारते. चल आजचे जे काम आले बाई, हे काम आले बाई पोछा मारली. ती पण जरा उठले आता झोपेतनं, बाकी सगळेजण परत कामाला लागले. तर मित्रांनो कसं आहे, मला पण थोडं काम आलं एक, तर मी तिकडे जातोय नेरळला. मग आज रात्री आम्ही कसं निघणार, किती वाजता ते तुम्हाला सांगतो नंतर. तर मित्रांनो, माझं सगळं काम करून झालंय आणि जेवण पण बनवून झालंय. आणि आई अजूनपर्यंत म्हणजे 3 दिवस झाला जे आईचे पानं फुलं सगळं जमा करत होते, त्याचा अजून म्हणजे सकाळ ते रात्री 12-1 पर्यंत ते जुडा बांधावं लागतं. आणि दोन्ही ताई पण त्यांना आईला मदत करताय, मी तुम्हाला दाखवते. हे बघा मित्रांनो, असं जुड्या बांधावं लागतं. आणि मित्रांनो, हे सगळं जुड्याचा जे बोचका बांधतात ते एवढा वजन डोक्यावर घेऊन असं अंधारात म्हणजे रात्री 12-1ला निघतात, इकडून चालत जातात नेरळ स्टेशन पर्यंत एवढं वजन घेऊन. आणि आम्ही पण जाणार आहोत आईसोबत, आज 12-1ला निघणार आहे घरातून. आणि त्यांची मागची जी मेहनत असते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तिकडं जाऊन. आणि आहो पण गेले होते मार्केटला, ते पण आले, आता आंघोळीला गेले, फ्रेश होत आहे. तर चला आम्ही पण जेवण करून घेतो आणि भेटतो तुम्हाला. तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. तर मित्रांनो, माझं पण आंघोळ वगैरे करून मस्त झालेले आहेत. आणि आई आज बाबा बनले. हे बघा, या बाबाचा टी शर्ट घातलाय. आणि आई बोलली की तुम्ही फटाफट जेवण करून घ्या आणि थोडा आराम करा, म्हणजे रात्री उठून लगेच आपल्याला निघून जायला, कारण सगळं बांधून घेतलेलं आहे. आणि सिम्मीने मस्त डाळ भात आणि वाटाण्याचे भाजी बनवली आणि भाकरी होत्या दुपारच्या मित्रांनो. तर ते आता आम्ही फटाफट जेवण करून घेतो. तुम्ही बोलतात की दोन्ही ताईला पण घ्या व्हिडिओ मध्ये, पण हे बघा असं लाजतात, ते येत नाही. आणि हे बघ कशी जेवते, हिची निंजा टेक्निक. जेवण ठेवलंय चुलीवरती मस्त आणि आता अशी जेवणार. तर चला मित्रांनो, आईचं पण जेवण झालंय, आता थोडा आराम करतो आम्ही पण. मग रात्री सगळा बोचके बांधायला लागतील पोत्यामध्ये आणि ते डोक्यावर घेऊन निघायला लागेल. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आम्ही रेडी झालोय, आता आम्ही थोड्या टायमात निघणार आहे. आणि हे बघा 12 वाजले. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते, आई आणि ताई सगळं एकत्र बांधताय, जे जुडं वगैरे पानं वगैरे होता. एक बोचका रेडी करून झालाय आणि हा दुसरा रेडी करताय. आणि हे बघा आहो पण अजून झोपले, त्यांना 1 वाजता उठवते मी, 1 वाजता निघायचं आम्हाला. आणि ताई पण बसली इकडे, लाजते बाबा. मित्रांनो, तुम्ही म्हणता ना ताईला घ्या व्हिडिओ मध्ये, बघा कशी लाजते ही ताई. सकाळी पण 5 वाजता ना 5:30ला जाते जॉब साठी. तर चला मित्रांनो, आम्ही निघतोय. हे बघा, सिम्मीच्या डोक्यावर एक माणूस दिलाय, गुंडून ठेवलाय माणूस त्याच्यात. इकडून इथून आमची वाड आहे ते कवडे असत ना. मग एवढ्या रस्त्यात 1 घंटा चालत जायला लागतं. तर मित्रांनो तिकडं चल, ठेव ना तिकडं. आई जे तू कोणता जे यादे माझं मग नेतो ना मोर. चला मित्रांनो, आई वगैरे येतात मागून, आम्ही निघतोय जरा पुढं. चल ग, ये सुनबाई. तर बाकीच्या महिला आहेत त्या पुढे गेल्यात मित्रांनो. हे बघा मित्रांनो, ह्या असं काबाड कष्ट डोक्यावर घेऊन जावं लागतं रस्त्यातनं. आणि तुम्ही रस्ता बघू शकता मित्रांनो, एकदम असा भयानक अंधार आहे आणि इथून 1 घंटा लागतो आम्हाला स्टेशनला पोहोचायला. तर आम्ही असेच काबाड कष्ट डोक्यावर घेऊन जात असतो. मित्रांनो, रस्त्याला अंधार एवढा आहे की पुढं कायच दिसत नाही. हे बघा, पूर्ण इकडं अंधार आहे, पूर्ण कायच दिसत नाही, नुसता अंधार आहे. या अंधारातनं सगळ्यांना जावं लागतं. तर चला, मी आता तुम्हाला डायरेक्ट स्टेशनलाच भेटतो. तर मित्रांनो, सिम्मी आणि मी पुढे पोहोचलो होतो स्टेशनला. आणि एक सिम्मी थोडी मदत करत होती, ज्या महिला येत होत्या त्यांच्या डोक्यावर उचलून देत होती. आणि ह्या असे कोणी गाडी करून येत होतं, मग त्यांना पण आम्ही थोडं सामान उचलून दिलं.
मदत. तर मित्रांनो आम्ही आलोय पुढे, आई वगैरे येते मागून. तर काही ज्यांना जवळ आहे म्हणजे रस्ता चांगला ते येतात रिक्षामध्ये, आई वगैरे येतात, मग त्यांचं पण आम्ही घेऊन जाणार. बघा मित्रांनो असं घेऊन यावं लागतं चालत. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय नेरळला आणि रस्त्यावरती खूप अंधारा होता म्हणून जास्त व्हिडिओ काढायला जमलं नाही. हे बघा आमची आई, मोठी आई, मामी सगळे आले. आता तुम्हाला दाखवते आमची पुरी टीम आहे इकडे, मंडळी आहे पूर्ण. तर मित्रांनो मस्त गप्पा गोष्टी करू. नुसत्या बायांच्या गप्पा गोष्टी होतील या. हे बघा तर मित्रांनो या असं सगळं डोक्यावर आणायला लागतं रस्त्यातनं. हे बघा सगळ्यांना परेशान करणारे मी. तू पण जाशील का घेऊन? मग घेऊन जायचं म्हणून मी माणसं गुंडला. ते बघ आई असते, बघ असते आई. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो स्टेशनला. ट्रेन कितीचे काय माहिती नाही. जा जा घे हातात घे. मग नीट नीट बांधलंय त्याच्यात. हे देख लाजत का काही नाही. आम्ही वा मदत करा येतो आईला. आई सांग ना या पाला काय करता तिकडे नेऊन. अरे लाजत आहे सांग ना. सांग सांग समजल ना लोकांना का कुंक या पाला. हा ते कशाला घेऊन जातात? पूजा करायला. पूजा 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 करायला नाही. आई म्हणते हे घेऊन जातात तिकडं म्हणजे लोक घेतात पूजासाठी. पण काय 4 गुरुवारचा उपवास असतो, त्याचा पूजा वगैरे असतं, त्याच्यासाठी हे सगळं घेऊन जातात. हा ना, म्हणजे आपल्याकडून आपण कमी किमतीत देऊन तिकडे जास्त ओपला जातो ना. म्हणजे फायदा होलसेल म्हणजे ही फॅक्टरी आहे आमच्या आदिवासी लोकांची. हा इकडे 6 म्हणजे ते मेहनत करतात आज म्हणून सगळ्यांना हे पुरवठा होतो. इकडे 6 घेतील, तिकडे 10 मध्ये विकतात. असं होय, असं असतील. म्हणजे हे आपल्या आदिवासी लोकांची मेहनत आहे. म्हणजे आज आपण जर हे केलं नाही मग कोण तिकडे त्यांना भेटणार नाही ना. आपण येऊन म्हणजे बघा मित्रांनो किती मेहनत आहे सगळ्यांची. रानावनातनं शोधून आणावं लागतं सगळं. हे बघ प्रत्येक गोष्टी तुम्हीच सगळे घेऊन देतात त्यांना. आणि याच्यात काय काय असं सांग. पाला झाला आणि काय सांगताय आलं काय पत्री 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 आणि काय काय असतात याच्यात. जांभळीचा पाला, आंब्याचा पाला, उमराचा पाला, हराळी, पेरू, रामफळ आणि या सगळ्या वनस्पतीच ना तरी. तर मित्रांनो बघितलं याच्यात खूप म्हणजे प्रकारच्या म्हणजे पानं आहेत, फुलं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि बांधलं कसं आहे सांग बघा ना, डेड बॉडी सारखा. माणसा त्याच्यात माणसा नाही. सासूबाई विचार करत असेल लोक आले नाही घरी पडाले की काय. तर चला मित्रांनो आता बघू ट्रेन कितीची आम्हाला. कितीची आहे ट्रेन? 3ची ट्रेन आहे. मग त्या 3च्या ट्रेनला आम्ही जाणार. हे सगळं जे जमा केलंय ना, काय म्हणतात त्याला, पानं फुलं पत्री, पानं फुलं पत्री. मग हे कसं सगळे लोक जे आहे ना ते म्हणजे वेगळं वेगळं स्टेशन वरती उतरणार आहे. कोणी कल्याणला, कोणी दादरला, कोणी ठाण्याला. तर आम्ही लोक तर ठाण्याला जाणार आहे. आणि आई वगैरे ते सगळे तिकडे जाणार आहेत दादरला. आपण प्रॅक्टिसला जातो नाही का तिकडे भाजी मार्केट लागत जातात ना. कुठं चालू तुमच्या सोबत? माझी सासू आहे बोलणार की तू माझ्या सोबत येणार होती आणि पडाला तिकडे. मग काय बोलायचं? आईला सांग का मला बोलणारे माणसं आवडता म्हणून त्यांच्या बरोबर. मग इथूनच घरातनं सगळं सामान कशी लाज ते. तर चला मित्रांनो ट्रेन आलं की आपण निघू आणि भेटूया डायरेक्ट ठाण्याला. तर मित्रांनो आता 2:30 वाजलेत आणि आम्ही पण आमचे तिकीट घेतलेत कारण आता ट्रेन येणार आहे. तर चला बघू कसं काय पुढे ते. हे बघा आमचा भूत बसलाय. आहे असं ना हो कसलं आजत गडीन ते. सिम्मी याच्यात तुला असा गुंडा आलेत बघ. चल हा मित्रांनो हे बघा इकडून पण आलेत बाकी मंडळी घेऊन. आज लास्टचा दिवस आहे त्याच्यामुळे फुल गर्दी. आमची आई बघा फुल सेफ्टी मध्ये, मस्त पायामध्ये सॉक. हा आयटीत क्या बिक्री रे बाबो. लाजत गाडी. तर मित्रांनो चला आमची पण गाडी आली. आता सगळे वेगळे वेगळे होणार.
मी सिम्मीला दाखवतो, तिच्या डोक्यावर बारका पोरग दिलंय. ए सिमरा, सासू सुना दो काय एकदम रावस मध्ये. तर चला मित्रांनो, आता आपण डायरेक्ट भेटू ठाण्यालाच. चला चला चला. तर मित्रांनो सगळे चढले आणि पूर्ण स्टेशन आता खाली. सासू आई मालू विकायला पत्रावाडी. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय वांगणीला आणि वांगणीला पण काय महिला आहेत त्या घेऊन आल्यात, मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय ठाणे स्टेशनला. आता आम्ही जिथे विकायला जातात त्या म्हणजे जागेवर चाललोय सगळे. तुला कसं वाटतंय? बाबा खूप भारी वाटतंय, पण खूप मेहनत आहे बाबा. हात दुखायला लागले आत्ताच माझे. आणि मित्रांनो एवढी मेहनत आहे ना, काय सांगू तुम्हाला, की एवढं माझं तरी छोटा आहे हा बोचका, पण बाकी लोकांचं एवढं मोठं मोठं सामान आहे ना. आम्ही तुम्हाला दाखवतो, माझ्यापेक्षा छोटे छोटे पोरं बघ किती मोठा मोठा बोचका घेऊन जात आहे. आणि ह्या घेऊन शिड्यावरती चढून उतरून बाबा नको कसं मानना पडेगा अपने भाई लोग को बाबा, आदिवासी के. बहुत भारी आहे बघा कसं पळताय, बघा ती आजी कशी पळतीये. मित्रांनो सगळी मेहनत आहे. तर चला बघू आता पुढं कसं काय ते. चला चला चला. सिम्मी तेरा तो छोटा आजी का देख, तभी भी आजी दौड़ रही है. नाचणीची भाकर खाऊन आजी पळते. हा मित्रांनो सगळेजण आलेले आहेत, बाकी गेलेत पुढे. छोटी आहे बघा किती दोन दोन घेतलंय वजन. मग हे सगळे मेहनत बारक्यापणापासून. हो ना, तू पण करशील ना? काय करत ना. हा बरोबर करीत र ना, तर राग येईल ना सांगल्यावर. मित्रांनो हे बघा सगळेजण आपल्या आपल्या लोकेशनवर पोहोचलेत. बघा असा पाला असतो मित्रांनो. इथं पूर्ण सगळेजण घेऊन बसलेले आहेत. ते लोक कुठे? तुझी आई गायब झाली. माझी सासू आई कुठे गेली? सासू आई गेली पुढं. मित्रांनो तुम्ही बघू शकता किती आलेत सगळेजण इकडे रात्रीच येऊन थांबले. इथे हे बघा सगळं ठेवलंय. आई पण आहे. कसं वाटलं? कसं वाटलं बघ, अच्छा लागलं. हे बघ किती जण आलेत बघ. हे बघ पक्कू दादाची. हा माहिती ना आम्हाला. हे पण भेटले आत्या. हा आत्या पण भेटल्या. फुई गेली तिकडं. तर हे बघा मित्रांनो किती जण आलेत इकडे. सगळे आलेत. तू थांब मी आलो आता. कुठून चालो घरी. तर मित्रांनो आहे मी जरा बघतोय कसं काय इकडे सगळं. हे बघा अर्धे बाकी येऊन झोपलेली पण आहेत. बाकी तिकडून पूर्ण रांग लागलेली आहे पूर्ण ह्या साईडनं आणि इकडून पूर्ण आते. आता बघूया कसं काय ते. सिम्मीचे व्ह्यूवर भेटलेले ते. तुमचे कसे वाटतात व्हिडिओ? एकदम भारी, एकदम भारी डान्स करता. आम्हाला पण शिकवा. ती पण आली आज आई बरोबर, सासू बरोबर तिच्या. ओके. आणि इथे मस्त आम्ही एक सेल्फी घेतली कॅच कॅन. आणि मित्रांनो इथे आई लागली कामाला, म्हणजे ते पालं आणि फुलं होती ते विकायला चालू झाली. अशा मॉल मध्ये चहा पिणं महत्वाचं आहे. भाई एक चाय दो ना. हे सिम्मी पेरी ना. दोन बाय दो. 2 कप चहा. किती? 2 चहा बंद आहे ना तुझा? तरी पण आजचा दिवस फक्त. तर मित्रांनो इथे आमचे इन्स्टा आणि युट्यूबचे व्हिडिओ बघतात ते ताई आणि दादा आम्हाला भेटले, तर खूप चांगलं वाटलं. आता बघूया इकडे किती टाइम लागतं आईला म्हणजे ते सगळं पाला वगैरे फुलं संपवायला. तसं व्हिडिओ तुम्ही आताच कंटिन्यू करा मित्रांनो. तोपर्यंत आम्ही चाय पिऊन घेतो. तर मित्रांनो इथं कसे कोण कसे पण रुबाबाने बोलत वगैरे असतं. अरे हे मी काय बोलतो, तुझं 50-100 देऊन आम्ही काय करणार? विचार ना. सिम्मी पण देते इकडं. बाकी इकडं सगळे आहेत विकतात अजून. घेऊन राहिली जमतं का तुला हे माकडे? जमतंय. वेक या अशा जुड्या द्यायला लागतात मित्रांनो, गटाळे बांधून. आणि 20 रुपये दे. 20 रुपये सोड मला.
100 रुपये रिक्षावाला आता पैसे मित्रांनो इथं पानं फुलं एक्स्ट्रा देऊन तर देऊन पैसे पण 10-20 रुपये कमी देऊन जातात. मग काय मतलब सांगा एवढी मेहनत करून. हे सिम्मी. आणि मित्रांनो इकडे आई पण अर्ध पानं आणि फुलं विकून झाली होती. मस्त पैसा मोजती मग आली. हे पानं फुलंवाली कसं आहे? 50ला 6. 50ला 10 देते का? मित्रांनो कसं आहे ज्याला जसं परवडेल तशी जुडी देऊन टाकतात. जसं की 50ला 7 जुड्या देतात, कोण 6 देतं कोण 5. पण आपले जे काबाड कष्ट घेऊन येतात गावा साईडनं त्यांचं म्हणणं काय ते ऐकू चला माझ्याबरोबर. तर ताई तुमचं नाव काय? देवानंद कांबेकर. आणि आई तुमचं? पार्वती देवराज पाटील. तर मित्रांनो त्यांचं जे पानं फुलं आणलेली ते संपलेली आहेत. तर तुम्ही काय बोलू शकता? 3 दिवस झालं बाबा हे पाना फुलावर जमा करायला. तिथं मार्केटला आले तर भाव नाही त्याला. आता 8 दिवस मेहनत करायची आपण, नाही तर कमी किमतीत द्यावं लागलं कुणाला? कमी किमतीनं द्यावं लागलं. भाव नाही त्याला. 4 मागतात, 5 मागतात. तर मित्रांनो कसं आहे की इथं सगळे मेहनत करतात आणि दिवस रात ते बांधायला सकाळपासून रात्र 12-1 वाजतो बांधता. तर आज आले तर कसं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की आपण इथं आणलं तर एवढी मेहनत करून इथं भावतोल करतात नाही का. आणि डिमांडमध्ये गेले की इथं मॉलमध्ये गेले की माणूस 1 रुपया सुद्धा कमी करत नाही, त्याच भावाने सगळ्या गोष्टी घेतात. तर मित्रांनो कसं आहे कुणी जसं परवडेल तसं देऊन टाकलंय. म्हणजे जसं की कुणी 7 जुड्या दिल्यात, कुणी 6 दिल्यात, कुणी 5. तर आता कसं पोट पाण्यासाठी एवढं तर करावं लागतं. बाकी सिम्मी तुला काय वाटतंय? चांगलं वाटतं पण हे खूप म्हणजे क्या बोलते मेहनत का काम है ये. और लोगों से डील करना वो भी बहुत बड़ी बात है बाबा. हा ना. हाँ. आणि इथं काय काय असतात गिरायक. आता ते गिरायक तर आपण काय बोलू शकत नाही. कोणी वरच्या आवाजानं बोलतं, कोणी असं चिडचिड करतं. पण आपण काय बोलू शकत नाही. कारण आपला ह्यो सगळा धंदा आहे आणि त्याच्यावरतीच पोट भरत असतं. बरोबर ना. तर बघूया आता खूप लोक आहेत अजून इकडे पण आहेत. कष्ट करता आपण रातना दिवस बसून बसून हातपाय दुखतात तरी करावंच लागतं ना. पोट पाण्यासाठी काय आहे पाण्यासाठी करावंच लागते. काय नाही. आता कसं आहे मित्रांनो बघूया किती सगळं चालू आहे अजून. आता वाजले 6 वाजून 3 मिनिटं झालेत. तर जसं संपतील तसे सगळे निघून जातील. तर व्हिडिओ तुम्ही असाच कंटिन्यू करा. इथे थोडी इन्स्टा फॅमिली भेटली जीव लावणारी. मग कचाकच फोटो काढले 2-3. आई पण आले का? आई आहे तिकडे ना, आई बसले तिकडे. तर मित्रांनो युट्यूबचे प्रेम करणारी पब्लिक आहे आपली. तर मित्रांनो बाईक माझी ती इथे पाला वगैरे घेऊन आणि आई आहे ती तिकडे. मी चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आई आहे ती इकडे पाला विकते. हे बघा इकडे. इथं कसं आहे जसा पाला संपेल तसं सगळे जण घरी निघून जातात. नाही लाजत्या बायन त्या. आणि मित्रांनो आई तिचा पाला संपून सिम्मीकडे जो पाला आणि फुलं राहिली होती तो विकायला आली. मग दोघी मिळून फटाफट सुरुवात केली विकायला. थँक्यू. तर मित्रांनो सिम्मीचे व्हिडिओ बघतात तर ताई भेटलेले आहेत. बघू काय गिफ्ट दिलंय बघ सिम्मीला. आवडतो ना. थँक्यू. बाकी कसं वाटतं? बाकी काय बोलू शकतो? थँक्यू. रोज बघतो आणि त्यांनी टाकत जा नाही थोडे हे बघ ना असं काम असतं ना सगळं. मग आईला पण मदत करतो ना. तर मित्रांनो असं खूप भारी वाटतं जसे आपल्याला सगळे म्हणजे इन्स्टा यूट्यूब फॅमिली भेटते आणि एवढं सारं प्रेम भेटतं. तर थँक्यू सो मच तुम्हाला पण आणि तुम्हाला पण ताई मला. तर मित्रांनो आता थोडंसंच पात्र राहिलंय आणि हे संपलं की आपण घरी जाऊ आता. हा काय मदत करते सुनबाई सासूला. हा बाकी कसं वाटतंय? चांगलं वाटलं थोडा. हा ना. म्हणजे एक्सपिरियन्स. आता तोंडामध्ये काय मित्रांनो आमचा मस्त ढोकला खाऊन झाला. सिम्मीला ढोकला दिला तिच्या व्ह्यूअरने. हा थँक्यू सो मच मॅम. मित्रांनो आमचा सगळ्यांचा पाला विकून झालेला आहे. त्या लास्त्या द्या बघ काकेन द्या. हे वने देख ना व इकडे देख आव लाजत खाल वाढाय सांग तिथे वाढाय. ए वने त्या दोघी तिकडे मस्त बसल्यात. त्या डिलीट केला ना. आणा हे बघ
मित्रांनो झोपायला झोपली हे बाई सुनबाई उठा नेसती निजत या निजत. मित्रांनो सकाळची पाठ झाली होती आणि सगळे आपल्या कामाच्या धावपळीत कोणी सायकलवरनं जात होतं, कोणी आपलं सामान राहिलंय ते घेऊन जात होतं दुसरीकडे विकायला, कारण तिथे विकला गेला नव्हता म्हणून कल्याण नाही तर दादरकडे जात होते. आणि लहान लहान मुलं त्यामध्ये त्यांची आई वगैरे त्यांचे सकाळच्या हाराचे धंदे आणि त्यामध्ये डोक्यावर एवढं मोठालं वजन घेऊन जाता जाता सिम्मीला पण बघून खायला भूक लागली वाटतं, आळस आला. आणि मग तेवढ्यात माझी आई आली आणि मग त्याच्यानंतर राहिलेली पत्री होती ते घेण्यासाठी फायनली लाचचं गिरायक आलं आणि आमची पत्री संपली. तर मित्रांनो आमचं पत्री विकून झालेलं आहे. आता आई आणि मी चालले भाजी वगैरे घ्यायला, कारण की इकडं खूप स्वस्त आहे भाजी. आणि मस्तपैकी इडलीवाला आला तर आमच्या आईने माझी बायको जिल्ली मम्मा काय नुसता इडली काय ताव गेला, पण जाऊ दे त्यांनाही भुका लागल्या म्हणून मग त्यांच्यासाठी लगेच इडली जीवन ठेवली आणि आम्ही खाली मिळून सगळे मेंदूवर खाऊन या, मेंदूवर खाऊया. हे बघ आमच्या सगळ्या मंडळी का हे बघ आमच्या आई बघ कसे पैसे मोजते. ले असं दे. तर मित्रांनो आजचं आमचं सगळं काम म्हणजे इकडचं झालंय आणि घरासाठी आपण भाजीपाला पण सगळं घेतलंय. तर तिकडची जे आजची पूर्ण स्टोरी आहे ते तुम्हाला आम्ही घरी जाऊन सांगतो. व्हिडिओ असाच तुम्ही कंटिन्यू करा. सुनबाईला घेऊन आले आणि आज मालच नाही विकला. हे काय कोरता अंगी आहे का मग ही आई दे केवढे असत मित्रांनो आम्ही घरी पोहोचलो आणि आईला टाकून आले. आम्ही खूप शोधलो आईला, आई भेटलीच नाही आम्हाला. आता काय फोन करून विचारते ती आली का आई. हा तर मित्रांनो काय झालं आमचा जरा मिसअंडरस्टँडिंग म्हणजे मागे पुढे झालो आणि त्या कुठल्या प्लॅटफॉर्मला गेले आणि आम्ही कुठल्या आलो कायच कळलं नाही, कारण की आई पुढे पुढे गेलेली ना, आम्ही खूप मागे होतो. आणि काकी पण आहे पण तिच्या जोडीला. तर आता सिम्मी फोन करते, बघू आई कुठे पोहोचले ते तुम्हाला कळवतो. टिकून आली आई आलं काय नाही. आणि आई आली ना की एकदा फोन करा मला. हा चालेल. तर मित्रांनो मी आता भाकरी भुजने को ली हूँ आणि आहो पण मला मदत करताय, मस्त चांगला वाटताय हमरे को. आणि मदत केली पाहिजे ना बायकोला, एवढा आम्ही आवडा काबाड कशी आलेत आई बरोबर. आणि आई गेली होती आशाताईकडे, ते जरा मिसअंडरस्टँडिंग झालेला आमचा. आई गेली ती. आणि मित्रांनो थांबा तुम्हाला सांगतो ना भाकर बस का बस काढा ब्लॉग एंड करायचे मित्रांनो. पण तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे मित्रांनो, एखादा शेतकरी या गरीब माणूस काय भाजीपाला या काही पण वस्तू घेऊन येत असेल तर प्लीज त्यांच्याची भावतोल नका करू, कारण त्याच्या मागे दिवस रात मेहनत असते मित्रांनो त्यांची. आणि तिथे तुम्ही बघितलं असेल थोडे लोक वरच्या आवाजाने तू करत होते, पण असे गिरायक भेटत असतात तर ते वाईट वाटतं. कारण एवढा माणूस रात दिवस कष्ट करून जेव्हा घेतं बाजारात घेऊन जातं आणि तुम्ही तिकडे तसे बोलत असता त्यांच्याशी, हे ते रिस्पेक्ट द्या. कारण शेतकरी माणूस जेव्हा पिकवून भरवतो म्हणजे त्यांच्यामुळेच आज सगळ्यांची पोट भरतात, हे तर तुम्हाला पण समजू शकतं. तर प्लीज जे आमचे आदिवासी महिला असो या शेतकरी माणूस असो जे भाजीपाला घेऊन येत असेल तर तुम्ही भावतोल नका करू. आणि ज्या भावाने ते देते तर त्यांनीच तुम्ही घ्या, कारण कसं त्याच थोड्या पैशाने त्यांचं घर वगैरे चालत असतं, पोट भरत असतं. आणि ते मॉल मध्ये जातात. आणि लोक जेव्हा मॉल मध्ये जातात तेव्हा 1 रुपयाची किंमत भावतोल नाही करत. ज्या किमतीत असेल त्या किमतीत मग ते 10,000 रुपयाला का नसो 5,000 रुपयाला का नसो तर लगेच पैसे देऊन घेता. म्हणजे हा असं का जे माणूस मेहनत करतं त्याला तर थोडंफार भेटले 1-2 रुपयावरती तर काय मोठी गोष्ट आहे. तर प्लीज एवढीच रिक्वेस्ट आहे. आणि तुझा एक्सपिरियन्स कसा होता सांग. मला तर खूप चांगला वाटा उधर आई के साथ. आणि म्हणजे एवढे लोक थे ना उधर, ऐसा विकने को आए थे, असं डोक्यावर घेऊन म्हातारे लोक पण होते तिकडे. वयस्कर लोक. वयस्कर सॉरी. आणि लहान मुलं होती, बाळ होती त्यांची. मी पण माझ्या डोक्यावर घेतलेला आणि असं घेऊन पळायचं नुसतं, चला जागा पकडा तिकडे सगळं विकायला. खूप चांगला वाटला. आणि आई एवढा कष्ट करून तिकडे जाते. तेच मग त्यांना आपण आता मदत नाही करणार मग कुणाला करणार. बरोबर. तर चला मित्रांनो
आजचा हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करू. आणि जे पण आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि प्लीज जे हात जोडून मी सांगितलंय, जे शेतकरी माणूस आणि गरीब जे येतं बाजारपेठेत जेव्हा त्याचं सामान या भाजीपाला घेऊन, त्यांच्याशी प्लीज भावतोल नका करू. ज्या भावात आहेत त्याच भावात घ्या, त्याच्याचमुळे त्यांचं पोट भरत असतं. थँक्यू.